छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी हा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचं तपासात समोर आलेलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत प्राध्यापकाचे नाव राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्याला होते. पोलिसांनी या प्रकरणी विशाल राठोड, आकाश पवार, करण आडे या तिघांना अटक केली. प्राथमिक माहितीनुसार मृतकांनी आरोपींमध्ये सुमारे 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता आणि याच पैशांच्या वादातून हा खून झाल्याचं तपासात समोर आलंय. तपासादरम्यान आरोपींनी गेवराई तांडा परिसरात यंत्राच्या साहाय्याने आधी 2 खड्डे खोदून ठेवले. त्यानंतर दौलताबाद परिसरात आरोपींनी पार्टी आयोजित केली. काही महिलांना इथे बोलवण्यात आले. याच दरम्यान पैशांच्या वादातून आरोपी आणि राजाराम लोंढे यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी लोंढे यांच्या स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह 1 दिवस गाडीत तसाच ठेवला. त्यानंतर गेवराई तांड्याजवळ आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरण्यात आला. खड्डा बुजवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव केला. तसेच लोंढे यांचा मोबाईल वारंवार सुरू बंद करून त्यांना सिग्मा रुग्णालयाजवळ सोडल्याची खोटी माहिती देण्यात आली. दरम्यान 6 फेब्रुवारी रोजी राजाराम लोंढे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती आणि 2 दिवसांपूर्वी संशयित विशाल राठोड आणि आकाश पवार यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सखोल तपास केला असता खुनाचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहणारे राजाभाऊ उत्तम लोंढे वय 60 जे डॉक्टरेट झालेले होते, HD होते, ते अभियांत्रिकी विद्यालयाचे सिव्हिलचे आणि नुकतेच ते शासकीय नोकरीतून रिटायर झालेले होते. त्यांचे 2 मित्र होते, विशाल राठोड आणि आकाश पवार. यांच्या मदतीने मागच्या महिन्यामध्ये ते 5 तारखेला दौलताबाद येथे एका फार्म हाऊसवरती पार्टी करता गेलेले होते आणि पार्टीवरून आल्याच्या दिवशी रात्री, त्या दिवशीच्या रात्रीपासून ते मिसिंगमध्ये होते आणि त्यांचे बंधू जे आहेत, त्या बंधू उत्तम लोंढे यांनी बार्शी, सोलापूर या ठिकाणी येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल केला, मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली होती. उस्मानपुरा पोलीस स्टेशनचा तपास चालू होता आणि त्याचबरोबर पॅरलल क्राईम ब्रांचची टीम देखील त्याचा तपास करत होती. 2 दिवसापूर्वी त्यांचे बंधूंनी माझी देखील भेट घेतलेली होती आणि त्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे कॉन्ट्रॅडिक्शन आणि डेव्हलपमेंट झालेले होते, ज्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला 14 तारखेला, ज्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करून ह्याच्यामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत विशाल राठोड आणि आकाश पवार यांना अटक केलेली होती. ज्याच्यामध्ये नंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या अटकेमध्ये चौकशी करता त्यांनी जे मयत राजाभाऊ लोंढे आहे यांचा मर्डर केल्याचं निष्पन्न झालं. घटना अशी झाली की 5 तारखेला त्यांनी पार्टी केल्यानंतर त्यांचे पैशाचे एकमेकांचे हे होते, काही त्यांचे देणेघेणे होते, कारण की खतरो के खिलाडीसारखा त्यांना एक गेम त्यांना चॅनल करता एक डेव्हलप करायचा होता. त्याच्याकरता त्यांनी पैसे त्यांना दिलेले होते आणि त्याच्यातून पैसे परत न करता असल्यामुळे त्यांचे वाद होत होते आणि त्या अनुषंगाने रात्री वाद झाल्यानंतर राजाभाऊ लोंढेकडे जर त्यांचं स्वतःकडे वेपन होतं, ते वेपन आरोपींनी काढून घेतलं आणि त्या वेपननी त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी त्यांचा खून केला. दौलताबाद ते शहरामध्ये येत असणार असत आणि डेड बॉडी गाडीमध्ये ठेवली त्यांची. त्याचबरोबर ती शहरात विविध ठिकाणी गाडी घेऊन मोबाईल स्विच ऑफ करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं त्यांनी बनाव निर्माण केला. घरी गेल्याचं दाखवलं, परंतु सिग्मा हॉस्पिटलपर्यंत त्यांना घेऊन गेल्याचं दाखवलं, परंतु ते त्यांना हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले नाहीत आणि अगोदरच त्यांनी 2-3 दिवस अगोदर त्यांनी JCP वाल्याचे एका मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळतं आहे, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील काढून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्यांची डेडबॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल. तर त्या ठिकाणी नंतर त्यांचा आणखीन एक मित्र आहे करण विलास आडे, त्याची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ती डेडबॉडी पहाटेच्या सुमारास जाऊन ती पुरली आणि त्याच्यानंतर परत JCPला बोलून दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खड्डा देखील संपूर्ण बुजवून टाकलेला होता. परंतु क्राईम ब्रांचच्या टीमने अथक परिश्रम करून त्याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेलं आहे आणि हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे.
हां, ते जे मयत आहे त्यांचा मोबाईल जो आहे हे आरोपी पुण्याला घेऊन गेलेले होते आणि तिथं त्यांनी लक्ष्मी रोडला तो मोबाईल त्यांनी स्विच ऑन केलेला होता आणि त्या WhatsAppवरती त्यांनी स्टेटस ठेवलं होतं की मला संपर्क साधू नका आणि मी 20-25 दिवस बाहेर आहे. परंतु ते जे स्टेटस करता WhatsAppचं जे इंग्लिश होतं लँग्वेज ते अतिशय म्हणजे चुकीची लँग्वेज होती. कारण की हे मयत जे आहेत राजाभाऊ लोंढे हे IIT शिकलेले होते आणि अशा उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे इंग्लिश असणं हे अपेक्षित नव्हतं. मग त्याच ठिकाणी आम्हाला शंका निर्माण झालेली होती आणि नंतर पुढच्या गोष्टी जुळून आल्या व्यवस्थित.